काहीच कळत नाहीये। आता काही झालं तरी मामांजी सुखरूप आहेत की नाही हे बघायला आज जायचंच आहे। नशीब यांना बोलता येत नाही, पण तरी नाही नको, हा उपाय बरोबर नाही। मला दुसरी काही युक्ती शोधून काढावी लागेल। सासूबाईंच्या चेहऱ्याकडे बघून तर असं वाटतंय की हात काहीतरी घातपात झालाय। मामांजी, अहो काय झालं तुम्हाला? तुम्ही उठून का बसलात? ठीक आहात ना तुम्ही? तुम्हाला झोप लागत नाहीये का? मामांजी, माझ्या काळजात धडधडत होतो, तुमची काळजी वाटत होती, पण तुम्हाला सुखरूप बघून माझा जीव बांधत पडला। काय चाललंय? काय चाललंय इथे? काय चाललं आहे? ए सालसूद मैना नालायक, माझ्यावर तू काय पाळत ठेवतीयस का? नाही हो। मग मी एवढ्या रात्रीची इथे काय करत होतीस? कशाला आली होतीस इथे मरायला? सांग ना, सांग। मी तुला सांगितलं होतं ना, माझ्या खोलीत पाय सुद्धा ठेवायचा नाही। मग का आलीस? का आलीस तू माझ्या खोलीत? अहो सासूबाई, मला ना स्वप्न पडलं, त्यात कोणीतरी सुरा घेऊन आलं होतं। इथं मामांजींच्या खोलीत आलो आणि ना ते सुरा लपवत होते। सुरा घेऊन कोण होतं ते नाही दिसलं, पण काय बरळतेस तू? जा जा इथून।